विद्यार्थी मित्रांनो, तुम्हा सर्वांसाठी एक महत्त्वाची अशी सूचना आहे. ज्या विद्यार्थ्यांनी पीसीबी सीईटी साठी रजिस्ट्रेशन केलेले आहे त्या विद्यार्थ्यांची हॉल तिकीट्स म्हणजेच ऍडमिट कार्ड, प्रवेशपत्र उपलब्ध झालेले आहेत. ही प्रवेशपत्र तुम्हाला सीईटी सेलच्या ऑफिशियल वेबसाईटवरती पाहायला मिळेल. या ठिकाणी सीईटी सेलची ऑफिशियल वेबसाईट ओपन करून घ्या. याची वेबसाईट तुम्हाला डायरेक्ट डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे. तिथे जाऊन तुम्ही ही वेबसाईट ओपन करून घ्या. cetcell.mahacet.org या ठिकाणी आल्यानंतर थोडंसं स्क्रोल डाऊन केल्यानंतर जो नोटीस बॉक्स आहे त्याच्यामध्ये पहिली जी नोटीस आहे, ऍडमिट कार्ड इज लाईव्ह फॉर MHT CET PCB ग्रुप इन कॅन्डिडेट लॉग इन, म्हणजेच पीसीबी ग्रुपच्या विद्यार्थ्यांसाठी सीईटी सेल कडून हॉल तिकीट उपलब्ध करून दिलेले आहेत. आणि ही हॉल तिकीट तुम्हाला कुठे भेटणार आहेत तर तुमच्या कॅन्डिडेट लॉग इन मध्ये. म्हणजे तुम्हाला रजिस्ट्रेशन करते वेळेला जो लॉग इन आयडी आणि पासवर्ड मिळालेला आहे तो लॉग इन आयडी पासवर्ड तुम्हाला यूज करून तुमचे हॉल तिकीट डाउनलोड करायचे आहे. या ठिकाणी हॉल तिकीट डाउनलोड करण्यासाठी सर्वप्रथम तुम्हाला या ठिकाणी उजव्या बाजूला कॅन्डिडेट रजिस्ट्रेशन अकॅडमिक इयर 2024-25 हा जो पर्याय दिसतोय या पर्यायावरती क्लिक करायचा आहे. त्यानंतर तुम्हाला लॉग इन पेज ओपन होईल. लॉग इन पेज ओपन झाल्यानंतर या ठिकाणी तुमचा रजिस्टर ईमेल आयडी आणि तुमचा जो काही पासवर्ड असेल तो पासवर्ड टाकायचा आहे आणि त्यानंतर साइन इन या पर्यायावरती क्लिक करायचा आहे. त्यानंतर तुम्हाला आतमध्ये गेल्यानंतर ऍडमिट कार्ड हा एक ऑप्शन दिसेल. त्या ऍडमिट कार्ड ऑप्शन वरती क्लिक करून तुम्हाला तुमची हॉल तिकीट PDF स्वरूपात उपलब्ध केलेलं आहे. तर ते तुम्ही डाउनलोड करून त्याची प्रिंटआउट घ्यायची आहे. हे हॉल तिकीट फक्त सध्याला पीसीबी ग्रुपच्या विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध करून दिलेलं आहे. पीसीएम ग्रुपचे हॉल तिकीट अजून आलेले नाही. पीसीएम ग्रुपचे हॉल तिकीट थोड्या दिवसानंतर तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळेल. जेव्हा ही सूचना येईल त्यावेळेला तुम्हाला आपल्या चॅनलवरती पीसीएम ग्रुपचे हॉल तिकीट उपलब्ध झाल्याबद्दल एक व्हिडिओ उपलब्ध करून दिला जाईल. सध्या पीसीबी ग्रुपच्या विद्यार्थ्यांनी त्यांचे हॉल तिकीट डाउनलोड करायचे आहे आणि एक्झाम सेंटर कुठं आलेलं आहे तुम्हाला ते एकदा चेक करून घ्या. त्याच्यावरच्या ज्या काही इन्स्ट्रक्शन्स असतील त्या इन्स्ट्रक्शन्स व्यवस्थित पद्धतीने बघून घ्या. त्याच्यामध्ये तुम्हाला नेमकं काय करायचं आहे त्याच्याबद्दल सर्व सविस्तर माहिती दिलेली असते. त्यानुसार तुम्ही तुमच्या परीक्षा केंद्रावरती वेळेमध्ये उपस्थित राहणं अनिवार्य असतं. आणि त्यामध्ये तुम्हाला जे काही आयडी प्रूफ लागणार असतील, उदाहरणार्थ आधार कार्ड वगैरे, तर आधार कार्डची कॉपी तुमच्याजवळ असणं गरजेचं आहे. त्यासाठी तुम्हाला तुमचे ऍडमिट कार्ड व्यवस्थित पद्धतीने त्याच्यावरचे इन्स्ट्रक्शन्स वाचून घ्या. आणि जर काही शंका असेल तर तुम्हाला आम्ही कमेंट बॉक्समध्ये त्याच्याबद्दल नक्की उत्तर देऊ. जर तुम्हाला काही शंका असेल तर तुम्ही आम्हाला कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता. हा व्हिडिओ जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा पीसीबी ग्रुपच्या. जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल, माहिती महत्त्वपूर्ण वाटली असेल तर व्हिडिओला एक नक्की लाईक करा. थँक्यू सो मच.